नाशिक रोड येथील फर्नांडिसवाडी या ठिकाणी बुधवारी रात्री वर्चस्वाच्या वादामधून 2 गटांमध्ये भीषण गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रोहित डिंगम आणि त्याची टोळी याविरुद्ध राहुल उज्जैनवाल आणि त्यांची टोळी याच्यामध्ये हा प्रकार घडला असून यामध्ये एकमेकांवर थेट फायरिंग करण्यात आली आहे. परिसरात यावेळेस तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या गँगवॉरच्या पडसादाच्या पुढे जात एक महिला वकिलाच्या घरी देखील हे उमटलेत. ही महिला वकील राहुल उज्जैनवाल याचे काही केसेस हाताळत असून त्याचा राग मनात धरून काही संशयितांनी तिच्या घरावर देखील दगडफेक करत कासफोड केल्याचं निदर्शनास आलंय. या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्यात 112 क्रमांकावरून डायल करून कॉल प्राप्त झाला. घटनास्थळी तत्काळ पोलीस उपनिरीक्षक सोनवणे आणि डीबी स्टाफ दाखल झालं. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये स्पष्ट झालंय की तू माझ्या भागात आलास का या वर्चस्वाच्या प्रश्नावरूनच दोन्ही टोळ्यांमध्ये वाद विकोपाला गेला आणि त्याचं रूपांतर गोळीबारात झालं. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता गोळीबाराच्या तब्बल 5 रिकाम्या काडतुसं आढळून आली आहेत. सध्या 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की घटना गंभीर असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. काल रात्री उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी डायल 112 वरती एक कॉल आला की फर्नांडिसवाडी या ठिकाणी 2 गटामध्ये भांडणं सुरू झालेली आहेत आणि परिस्थिती तणावपूर्ण त्या ठिकाणी आहे. त्या अनुषंगाने नाईटचे जे अधिकारी आहेत PSI सोनवणे आणि DB स्टाफ घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी परिस्थिती बघितली आणि आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली असता असे कळाले की रोहित डिंगम व त्याची गँग आणि राहुल उज्जैनवाल आणि त्याची गँग यांच्यामध्ये एकमेकांमध्ये क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि एकमेकांमध्ये वर्चस्वावरून तू माझ्या भागामध्ये का आलास, या ठिकाणी कशासाठी येतोस, या साधारणतः वर्चस्वाच्या ह्याच्यातून कालचं फायरिंग झाल्याचं लक्षात झालेलं आहे. नेमकं वकिलाच्या घरावर काय करण्याचं कारण? जो वकील आहे तर ती वकिलाच्या घरावरती काचा आणि दगड फेकल्याचं लक्षात आलेलं आहे. ही वकील हे राहुल उज्जैनवाल याच्या बाबतीमधल्या ज्या काही केसेस आहेत त्याच्यामध्ये ती केसेस घेत असते. मॅडम किती राऊंड फायर झाले आणि किती लोकांना ताब्यात घेतलं काय आहे का? सुरुवातीला 5 राऊंड फायर झाल्याचं लक्षात आलेलं आहे. त्याचे रिकामे काडतूस मिळून आलेले आहेत आणि आता सध्या 3 संशयित ताब्यात आहेत. त्यांच्याकडे चौकशी चालू आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.